बीडच्या गेवराईमध्ये आज ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमनेसामने आले। यावेळी अत्यंत मोठा हाय व्होल्टेज ड्रामा घडल्याचं दिसून आलं। अगदी धक्काबुक्की झाली, दगडफेक सुद्धा झाली, चप्पलफेक झाली आणि एकमेकांवरती हमरीतुमरीची भाषा करण्यात आली। अगदी दांडकी सुद्धा एकमेकांवरती उगारण्यात आल्याचं दिसणं। आणि या सगळ्या प्रकारामध्ये एकंदरीत हा सगळा वाद नेमका काय आहे आणि ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित जे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत हे आमनेसामने का आलेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये एवढा मोठा राडा होण्याचं नेमकं कारण काय आणि हा सगळा प्रकार नेमका का घडला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। तर 2 दिवसापूर्वी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये त्यांनी आमदार असलेल्या विजयसिंह पंडित यांच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणात टीका केलेली होती आणि त्यावेळी ते असं म्हटलेले होते की ओबीसींच्या दारात तुम्ही या, दांडकच घेतो, यासोबतच ओबीसी म्हणजे नेमकं काय आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवून देतो, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली होती। आणि यामुळे कुठंतरी आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराई असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण तापल्याचं दिसून आलेलं होतं। अगदी आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी काल हाके यांचा पुतळा सुद्धा गेवराईमध्ये जाळलेला होता आणि जिथं तो पुतळा जाळलेला होता त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज लक्ष्मण हाके आलेले होते आणि त्यांच्यावरती तिथं दगडफेकीची घटना घडली, त्यांची गाडी फोडली असा आरोप सुद्धा हाके यांनी केलेला आहे आणि व्हिडिओ सुद्धा त्याचे प्रसार माध्यमांवरती प्रसिद्ध झालेले आहेत। आणि या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की दोन्ही समर्थक म्हणजे आमदार असलेल्या विजयसिंह पंडित यांचे समर्थक आणि लक्ष्मण हाके यांचे समर्थक आमनेसामने आलेले होते आणि अगदी काही फुटाच्या अंतरावरती ते होते आणि पोलिसांनी हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला। अगदी लक्ष्मण हाके हे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सुद्धा कुठंतरी शड्डू मारला त्या विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांना बघून आणि लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते हातामध्ये काठी घेऊन दांडकं सुद्धा उगारण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते आणि ह्या सगळ्या राड्यामध्ये दगडफेक सुरू झाली। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती दगडे मारण्यात आली, यासोबतच चप्पल सुद्धा फेकताना दिसत होते त्यांचे समर्थक आणि अशा प्रकारे हा हाय व्होल्टेज ड्रामा छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये घडला गेवराईच्या। आणि यानंतर अत्यंत आक्रमक भाषा दोन्ही नेत्यांची दिसतीये, म्हणजे ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके असतील आणि आमदार विजयसिंह पंडित असतील, यांची भाषणं सुद्धा नंतर व्हायरल झालेली आहेत, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत। आणि या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं सुरुवात कशामुळे झाली तर मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाचे नेते आहेत यांचं आता मुंबईमध्ये 29 तारखेपासून आंदोलन सुरू होणार आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीचे बॅनर आता गेवराईमध्ये लागलेले आहेत, बीड जिल्ह्यात लागलेले आहेत आणि या गेवराईतल्या बॅनर्सवरती आमदार विजयसिंह पंडित यांचे फोटो आहेत आणि याच फोटोवरती टीका करताना ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके यांनी कुठंतरी आमदार विजयसिंह पंडित यांना टार्गेट केलेलं होतं। आणि तुम्ही निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाची मतं घेता आणि इतर वेळी तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देताय, ह्याच्यावरून त्यांनी कुठंतरी टीका केल्याचं दिसून आलेलं होतं आणि यावरूनच अत्यंत तीव्र प्रतिक्रिया गेवराईमध्ये सुद्धा दिसून आल्या। अगदी तिथले आमदार असलेले विजयसिंह पंडित यांची सुद्धा मोठी ताकद आहे आणि यामधूनच कुठंतरी या सगळ्या वातावरण तापल्याचं दिसून आलं। अगदी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे तणावाचं वातावरण गेवराईमध्ये निर्माण झालेलं होतं आणि एकूणच या सगळ्या प्रकारानंतर ज्या काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत याच्यामध्ये आमदार विजयसिंह पंडित असं म्हटलेले आहेत की हे सगळं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं एक कुटील कारस्थान केलेलं आहे आणि यासोबतच जी काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे ही क्रियेवरची प्रतिक्रिया आहे असं विजयसिंह पंडित यांनी सांगितलेलं आहे आणि अगदी त्यांनी कठोर शब्दात सांगितलेलं आहे की हाके हे दलाल आहेत, श्वान आहेत असं ते म्हटलेत आणि गरजवंतांचा लढा जो काही मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला आहे याला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रकार हा हाकेंकडून आहे असं सुद्धा ते पंडित यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच ते म्हटलेले आहेत की त्यांनी म्हणजे हाकेंनी 2024च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रचार केलेला होता आणि त्यांनी ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे, त्यामुळे हाके हा दलाल आहे, श्वान आहे, स्ट्रीट डॉग आहे अशा पद्धतीची खरमरीत टीकासुद्धा त्यांनी केल्याचं दिसून येतं। यासोबतच ते पुढं असं म्हणतायत की हा रिचार्जवाला डॉग आहे, त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे, हा कुणाच्या बोलण्यावरून भुंकतो आणि त्याचे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत असा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला हाके यांनी असं पंडित यांना उद्देशून म्हटलेलं आहे की कुणाच्याही दहशतीखाली राहणारे आम्ही नाही, गावगाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत, बाद झालं तुमचं शोषण, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो, आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहे, तुझ्या गावात आलेलो आहे, 500 किलोमीटर अंतरावरून आम्ही गेवराई इथं आलेले आहे आणि
दम असेल तर बाहेर आहे अशा पद्धतीची एक भाषा सुद्धा अत्यंत आक्रमकपणे लक्ष्मण हाके यांनी वापरल्याचं दिसून येतं। यासोबतच ते आता मगाशी थोड्या वेळापूर्वी त्यांची एक प्रतिक्रिया दिसून येत होती, विशेषतः प्रसारमाध्यमांमध्ये ज्या काही बाईट आल्यात त्याच्यामध्ये ते असं म्हटलेले आहेत की आम्ही यशवंतराव होळकरांचे औलाद आहे असं हाके म्हटलेले आहेत। आणि आत्तासुद्धा आम्ही दंड थोपटतो, जरांगे नावाचा माणूस निघालाय त्याला पाठिंबा देत आहे, हा आमदार म्हणजे हा आमदार त्यांना पाठिंबा देतोय आणि आम्ही घाबरतो काय, 500 किलोमीटरवरून आम्ही इथं गेवराईमध्ये आलेलो आहे, वेळ पडली तर गेवराईमधल्या निवडणुकीला सुद्धा आम्ही उभा राहू आणि तुझ्यासारखे आम्ही 56 पाहिलेत असं सुद्धा हाके यांनी आव्हान विजयसिंह पंडित यांना दिल्याचं दिसून येतं। तर मंडळी एकंदरीत आता मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाचे नेते आहेत यांनी आता आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि लोकांनी या आंदोलनाला उपस्थित राहावं यासाठी मोठ्या प्रमाणात ते लोकांना आवाहन करत आहेत, मराठा समाजाला आवाहन करताना दिसून येत आहेत। तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके हे सुद्धा बैठका मेळावा याच्या माध्यमातून रान तापवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि अशाच परिस्थितीमध्ये गेवराई आणि बीडमध्ये एक कुठंतरी आंदोलनाचं केंद्र दोन्ही दिसून येत आहे आणि याच्यातून ही आरोप प्रत्यारोपांची राळ उडताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे। आणि याच्यामधूनच एक बॅनर जे लावलेले आहेत जरांगे पाटील यांच्या स्वागताचे म्हणा किंवा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, या बॅनर्सवरून आता हा बीड आणि गेवराईमधला वाद मोठ्या प्रमाणात उफाळल्याचं दिसून येतं। येत्या काळामध्ये हा वाद नेमका पुढे कुठं जातोय आणि एकंदरीत या वादासंदर्भात तुमचं मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेष भारीचं यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा। विशेष भारीचं फेसबुक पेज, विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।